शिक्षण विभाग, पंचायत समिती नेर व गौतम आश्रम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर रेखा महाजन व प्रमोद सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून नेर तालुकास्तरीय बाहुल्यांची कार्यशाळा गौतम आश्रम शाळेत घेण्यात आली। कार्यशाळेत बाहुल्या बनवण्यापासून तर त्या बाहुल्यांना बोलके कसे करावे, बाहुल्यांना बोलते करण्यासाठी दोन्ही हाताच्या बोटाचा कसा वापर करावा व आवाज कसा काढावा याचे प्रशिक्षण नेर तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षकांनी बाहुली तज्ञ दीपाली बाभुळकर यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले व प्रत्येक शिक्षकाकडून तशाच बाहुल्या तयार करून घेतल्या। ए आई, मी शाळेत जाऊ काय? अरे बाबू, कोरोना आहे ना सगळीकडे पसरलेला, कुठं शाळेत जात? गुरुजी म्हणे ना 2 तारखेपासून शाळेत यावं लागते। 2 नाही, 1 तारखेपासूनच। मी तुला सांगितलंच नव्हतं 1 तारखेपासून शाळा सुरू झाली आहे म्हणून। मी शाळेत जातो। हो, जाशील तर मास्क लावायला विसरायचं नाही, आणि हो नाही तर गळ्यात गळे घालून फिरशील दोस्तय सोबत। दुरून सुरक्षित अंतर ठेवायचं आणि सतत सॅनिटायझर नाही तर साबणाने हात धुवायला विसरायचं नाही। हो हो हो, माझे गुरुजी आमची काळजी घेतात, सॅनिटायझर देतात आणि साबणाने वारंवार हात धुवायला लावतात। मग जाऊ काय मी शाळेला? हो, जा ना बाबा, शाळेत जाय, चांगला शिक, मोठा हो। बरं आई, मी आजपासूनच शाळेत जातो। बाभुळकरांच्या या प्रात्यक्षिकेमुळे लहान मुलांप्रमाणे सर्व शिक्षक व शिक्षकांना खदाखदा हसाविले। शाळेत आलेल्या लहान मुलांना तर झपाटलेल्या फिल्मची आठवणच झाली। आनंदमय वातावरण करण्यासाठी दीपाली यांनी सर्व शिक्षकांना डाग दी डिका की डाग दी डिका या गाण्यावर मनसोक्त नाचविले। डांग डिंग डिंगा, 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 डांग डिंग डिंगा। कमळात लपलाय भुंगा, कमळात लपलाय भुंगा, अहो कमळात लपलाय भुंगा, कमळात लपलाय भुंगा। तुम्ही पाहिलात का सांगा, तुम्ही पाहिलात का सांगा, अहो तुम्ही पाहिलात का सांगा, तुम्ही पाहिलात का सांगा। हे गाणं आहे ते शिकवत होती दगड। तुम्ही पाहिला का सांगा, तुम्ही पाहिला का सांगा, तुम्ही पाहिला का सांगा। डांग डिंग डिंगा, डांग डिंग डिंगा, डांग डिंग डिंगा, डांग डिंग डिंगा। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगेश देशपांडे, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती नेर, प्रमुख अतिथी किरण रापतवार, वंदना नाईक, मिनेश काकडे या पाहुण्यांचे स्वागत उज्ज्वला बोरकर यांनी केले। या कार्यक्रमात महापुरुषांच्या फोटोला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलित करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षण विभाग, पंचायत समिती नेर, सुनील पवार, बंडू बोरकर, खुशाल काडपांडे, रंजना निमकर, देवका पोटे, कमलेश लोखंडे, प्रकाश पेंदाण, विरू धारणे, भीमराव काळे यांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश माहुरे तर आभार बंडू बोरकर यांनी केले। विद्यार्थी हे चैतन्याचा एक पुतळा असतात आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अध्यापन करायचं असतं। मग वर्गातलं हे चैतन्य सदैव जिवंत राहावं यासाठी मी बोलक्या बाहुल्यांची मदत घेते। वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक विषय जसे स्त्री पुरुष समानता असेल, पर्यावरण सुरक्षा असेल, संवर्धन असेल, हात धुण्याची सवय असेल, अशा अनेक सवयी, अनेक बाबी मी विद्यार्थ्यांना सहजपणे या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून सांगू शकते। विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश मोठ्या आनंदाने पोहोचतो आणि तेही तेवढ्याचपणे मला प्रतिसाद देत असतात। म्हणून माझी सगळ्या शिक्षकांना एक नम्र विनंती आहे की विद्यार्थ्यांना जर आनंददायी शिक्षण द्यायचं असेल, तशा सोप्या पद्धतीने बनवलेल्या बाहुल्या आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत हे बघायचं असेल तर नक्कीच दीपाली बाभुळकर या यूट्यूब चॅनलला आपण भेट द्यावी आणि विद्यार्थ्यांना चैतन्यमय करण्यासाठी, आपला वर्ग चैतन्यमय होण्यासाठी नक्कीच तुम्हाला त्यातनं मदत मिळेल। आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या या ठिकाणी तयार करणार आहोत, जेणेकरून नेर पंचायत समितीतल्या सर्व विद्यार्थ्यांना आनंदाचं एक ठेवा या ठिकाणी मिळणार आहे। धन्यवाद। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।